वासुदेव देवकी नंदना बाळरांगणा कृष्णा तुकाराम अंगणी मज धाव देवकी चरणी हे करीत देवनी भवबंधनी सोडवावे शांतकार भुजंग शयन पद्मनाभ सुरेशं विश्वांधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी विद्यार्थिनगम्य वंदे विष्णु भवभयार सर्वलोक पाहे पाठवजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट कैसा एक पतित परिजुरा मसी पत्र ते केवडे राव चालविया पुल्या पाळे कैसा मी एक पतित परी तुझा समुद्रांकित बाप रकुमादेवी वरुदा सांभाळावे पुल्या मीरा कैसा मी एक पतित परी तुझा फार काही ते बोलावे मूळ देहात शोधावे मैसुराये वडे बिंदले आत त्रिभुवन साठविले हरी हरच्या मूर्ती बिंदुला ते एक होती तुका मने मुळ रूप पाहावे मला तुका मने मुळ रूप पाहावे मला राम बजावा रे प्राण्या राम बजावा रे राम बजावा रे मनिया
भजनात काय मजाच नाही, समोरून काय विरोध होईना तर बोलण्यासारखं काय राहण्यात झालं ना. चला गॅप पडू देऊ नका महाराज. ज्वार नको. श्री हरी माझं पत्र धनी आला वैकुंठी नाद तो पत्र सकलयुक्त प्रवीण जिवाजीपंत सेकदार तुम्हावरती बाकी निघाले म्हणून तुम्हाच देह गावास पाठवले. देह गावास राहून विषय शेठ व लोबाजी नाईक यांच्या बुद्धीस लागून भवसमुद्र तारावयाची भूल पडली. त्यामुळे कामाजी महाजन आणि मणिराम देशमुख तुम्हा सह्य होऊन तुमच्या निज स्वार्थाची खराबी केली. बुधाजी पाटील मुकद्दम मुफस्सल किरद होऊन म्हणू लागले, कान खिन आणि तोंडापुरी दोन्ही मामदपर असतात. श्रवण खरीप व कीर्तन रगबी पिकवायची होती ती ममता यावाने हाती लागू दिली नाही. म्हणून याच कामी उपाय केला पाहिजे. खविंदापाशी भागवतराव दिवाण तो गीताईचा पुत्र राजयोगी यांच्या भेटावयाची तजवीज वैराग्य स्वामी यांच्या हातीवाई. प्रथम पश्चाताप पंत आपल्या स्वाधीन आहेत त्याच पाशी जाणे ते तुमच्या वाणीचा हवाला देतील. मग भागवतराव दिवाण याचकडे जाणे ते तुम्हाला मोकळे करतील. पुन्हा गर्भपुरास पाठवणार नाहीत. तो लिहिले तुमचा जमाजी पंतांची तलप होणार आहे. त्यांची तलप काय माघारी फिरत नाहीत. त्याच्यावरती हुजुराच्या सनद आहेत. लिहिल्याप्रमाणे वर्तणूक करणे एका जनार्दनी शरणी आशीर्वाद जाप. श्री हरे महार बोला तो बोला, महार बोलत बोला, अहो महार बोलत तो बोला. अहो तुमचा सांडावा गलबला आणि 100 वर्षाचा नेम भरला. आता हुशार येईल यमाजीची चिठ्ठी, येईल यमाजीची चिठ्ठी. वा पहिली वेळ उभं राहिला. आवाज कसा कडक काढायचा असा बेमीच्या देठापासून आवाज आला पाहिजे. येईल यमाजीची चिठ्ठी, अहो नेली झालं उठा उठी आणि ओंगळवाणी करायला दिटी आणि कोण सोड विलाजी मायबा. मागील बाकी अवघी झाडा, मागील बाकी अवघी झाडा, अहो मागील बाकी अवघी झाडा
नाही पडेल फोडा आणि बसता वयाचा तुमचा घोडा आणि राहील घरचे घरी शरणाय गजानर्दनी शरण एक जनार्दने अव शरण एका जनार्दने अव संत माय बाप संतरणे अव लक्ष लावा त्यांच्या चरणी त्यांच्या चरणी हॅलो नको हॅलो असं काही बी बोलू नको अरे खपणार नाही रे मला बुवा, आणि चालणार नाही रे मला बस. आणि कुणी बी कसं बी भारूड मला झुकेला नाही साला आणि कुणी बी कसं बी भारूड काढून आला ना राव हाय. हॅलो एकच पद हॅलो, हॅलो. एक मी म्हणतो नंतर तुम्ही म्हणा नंतर तुम्ही म्हणा नंतर श्री हरे अरे दिल में याद करो रे जन्म का सार्थक करो रे अरे दिल में याद करो रे जन्म का सार्थक करो रे सब लोग करते हैं पेट खातर धंधा विठ्ठल नाम लेवत नहीं क्यों रे तू गदा काय बोलले गदा गदा अरे जमका सोटा बाजे पीठ पर कोई नहीं आवे साथ अरे जमका सोटा बाजे पीठ पर कोई नहीं आवे साथ अरे 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 जनार्दनी पुकारे बोलो हरि नाम की बात ऐसे कैसे झाले बंधू कैसे झाले बंधू ऐसे कैसे झाले बंधू? ऐसे कैसे झाले बंधू ऐसे कैसे झाले बंधू ऐसे कैसे झाले बंधू कर्म करणी म्हणती साधू ऐसे कैसे झाले बंधू आवनी वैराग्याची कळा दावणी वैराग्याची कळा आणि भोगती विषयाचा सोहळा ऐसे कैसे झाले बंधू तुका मनाचा बघती तुका म्हणे मने वर्ण
अरे अरे गुरु का मुंडा, अरे गुरु का मुंडा, मुंडा बड़ा चिपके गुरु का मुंडा, मुंडा बड़ा नाम एक मुंडा ज्याने अपरूप दुंडा, अहो नाम एक मुंडा ज्याने अपरूप दुंडा, और क्या कहूँ ज्यादा चारों वेद लुंडा, अन गुरु का मुंडा, गुरु का मुंडा, मुंडा बड़ा कीर्ति अपनी अपनी राह चले दिल को करे पाक, अब अपनी अपनी राह चले दिल को करे पाक, तनक मन न सटो न जाए मुंह में पड़ेगी खाक। गुरु का मुंडा गुंडा बड़े खलक म्यान भरी है खुदा नहीं, खुदा खुदा नहीं कोई, खलक म्यान भरी है खुदा नहीं खुदा जो, अरे का जनार्दनी पुकारे, हरि नाम की बात है गुरु का मुंडा, गुरु का मुंडा, मुंडा बड़े संजय कोतकर यांच्याकडून या बारीसाठी 100 रुपये आले तरी हनुमान त्यासाठी ग्रंथन भरून भजन मंडळ गोवा यांचं सदस्य आभारी आहे. जय हरी महाराज, रामकृष्ण हरी. हा बोला, तुम्हाला काय बोलायचंय महाराज? हा बोला. हा बोला. हॅलो हॅलो महाराज, त्याने काय आपल्या प्रश्नाचे आपलं उल्लंघन काय केलं? हा, म्हणजे का बरोबर नाही केलं का? चुकीचं उत्तर दिलं का? महाराज, मी तुम्हाला रामायण मधला प्रश्न विचारला, एकच विचारला, त्याच्यापर्यंत तुम्ही गेलाच नाही. त्याची पण ते केलं. प्रतिमा रामायण इथं वाचून दाखवला ना, मला वाटतं हे मला कळत नव्हतं माझ्या घरात आहे. ठीक आहे. त्याचं काय काढण्याचा अर्थच नाही, सगळीकडे ते आहे हा, बर. आणि ते काढा मी एवढा येणार नाही. बर. तुम्हाला विचारलं होतं ना, ते प्रश्नाचे एका प्रश्नाचं उत्तर देऊन जाणार, तुम्ही एकाही प्रश्नाचं उत्तर सांगितलं आहे का? म्हणजे तुमच्या काय प्रश्न उत्तर देणं सांगितलं नाही. ठीक आहे, पुढं. कोणाला जास्त असते, कोणाला कमी असते, कोणाच्या जात नाही, जर तुमच्या गेलं नाही मी धरतो, बरोबर आहे. ग्रहित धरतो. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. मी महाराज प्रश्न विचारला होता ना, शिवशंकराने 5 वस्तू सांगितल्या, शिवशंकराने 5 वस्तू सांगितल्या. पुढं. रूप पालटलं, रूप म्हणजे रूप पालटलं. पहिलं रूप पालटलं ना
ते देखणं घुंगरू लावून रूप पालटलं होतं अख्खी शरीराला. इकडे झालं तिकडे झालं असं सांगितलं, घुंगरूच लावलं होतं त्या शरीराला आणि ते रूप पालटलं होतं. आणि ज्यावेळी शंकराने ते 5 वस्तू सांगितल्या, त्या 5 वस्तू ना कलश सांगितले. कलश साधा प्रश्न उत्तर होतं का, कलश. आणि ते कलश नव्हते म्हणून लग्न थांबलं होतं. म्हणून शिवशंकरांना आपल्या जटीतनं केस टाकलं, एक कुंभार उत्पन्न केला. तिथपासून कुंभाराची उत्पत्ती झाली आणि त्यांनी ते कलश उत्पन्न केले आणि कलश नंतर लग्न लावून दिलं. दुसरा प्रश्न ते नम्रता विचारलेला हा, नम्रता. त्यांनी ते 14 सांगितले बोल. हा 14 सांगितले. आ, उठ, फ. असलं एकही अक्षर तुम्ही काय खरं दिले नाही, तिथपर्यंत काय पोचलाही नाही. बर म्हणजे तुम्हाला मी एक अक्षरातच जाताना सांगून जातो, ते बोल आहेत ना, बोल 115 बोल आहेत. हा. आणि तिथपर्यंत कधी पोचू पण शकत नाही. म्हणजे 15 बोलायचे. 15. पोचणं न पोचणं हे प्रत्येकाच्या भाषणावर असतं. बरं, पुढे जास्त बोला. करू नका. हा, पुढे बोला जा. महाराज त्यांनी काय शंका टाकल्या होत्या. हा सांगा. पहिला आपला संगीत भारतनं प्रश्न टाकला होता, हनुमंताचा पाळणा टाकला होता. पाळणा टाकला होता. माझ्या भाषणात एवढं केलं, माझ्या भाषणात जे आलंय ते तसंच तुमच्याकडे असेल, हे ग्रहित करू शकत नाही. सांगा तुमच्या वचनानं सांगा. हनुमंत जो अंजनीमध्ये पाळणा केला ना, वायूला सांगितलं पाळणा व्हायसाठी आणि वायू पाळणा करायला लागली. वायुराजानं वरून आपल्या वायुराजानं पाळणा केला आणि अंजनीमध्ये वायू हनुमंताला ते पाळण्यात ठेवलं, असं माझ्या वाचनात आलंय. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न तुमचा होता, भगवान शंकरानं पार्वती मातेला आपला हा कलियुगात पंढरी होणार आहे कोणी सांगितलं? पंढरी महात्मामध्ये पहिलेच मानव आहे बघा. भगवान शंकरानं पार्वती मातेला सांगितलं, पुढं कलियुगामध्ये कलियुग संभ्रमामध्ये भगवान विष्णू पंढरीमध्ये अवतार घेणार आहेत, तिथं पंढरी निर्माण होणार आहे असं भगवानानं सांगितलं. ते शंकर हा बरं. माझ्या वस्तू गेलं बघा, परवा पण तुम्हाला सांगितलं होतं. आणि मोहमायचं कारण मी लय सांगून टाकलोय, एकदा तुम्ही सांगा. बऱ्याच वेळा सांगितलंय. बर थोडा. हे तसंच आहे, मी सांगू शकत नाही. पण हे माझ्या वाटण्यात आलं होतं. तुम्ही एकदा ना खरंच सांगा पब्लिकला, आम्हाला पण पटल. बर पुढं. बरोबर बघा ते, येऊन येणार देह प्राण्या बोध करे आपला, सद्गुरु चरण शरण जाऊन चुकू जन्म झाला. कोण मी कायचा कोटून मी जाणे हे पाय, विचार करून हृदयामध्ये आत्मसत्युतर आहे. एक योनी कोटी फिरे भोगून यामही, मानव देह तुला मिळाला पुण्य प्रवाही. भोगल्या योनी नवलक्ष जरी, दशलक्ष दुर्गर प्रक्षण भितरी. कृमी कीटक 11 विषंती रस्तावरी, 30 पशु 4 मानव झाले तरी. एवढे सांग शिवराम तू ध्यानात घे. हे तुम्हाला मागे पण रामायण सांगितलं होतं, गारुड सांगितलं होतं. ह्याच्या पलीकडे तुमचं कसं नक्की समाज सांगावं. हा याच्या पहिले तुम्ही सांगू शकता. महाराज, तुमचा हा हो. महाराज मला काय म्हणायचं माहितीये का, आमचे दुर्गुबा म्हणतात की ठीक आहे, मला काही नातांचं भारूड, सगळी लोक म्हणतात की नातानं भारूड केलं, नातानं भारूड केलं, नाताचं भारूड आलं पाहिजे. पण नातानं आचरण केलेलं आपण करायचं का भारूड केलेलं? भारूड करतो तसं माणूस आचरण पण केलं पाहिजे ना. क्रोध, हा क्रोधाला आवळा आणि मग बारूड करा. हा ते एवढं काय लागलं सर, नाही विषय थोडं. चल. विठ्ठला
म्हणा मीटिंग कसं लागलं मीटिंग कसं लागलं यार आवाज दे ना आज या कुंडी होण्यामध्ये आज कुणातरी उशीचा आवाज आपल्या कानावर येतोय आणि खरोखर या दानवांच्या राज्यामध्ये देवाच्या भक्तीला थारा नाही आणि हे कोणतरी ऋषी या ठिकाणी तप केल्यासारखा आवाज येतोय. चला त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या तपाचा उद्ध्वस्त करेल, त्यांना तवाची गोळ करून मध्ये घालो. उठा हो ऋषी हो, आज खरोखर त्या दैत्याच्या राज्यामध्ये देवाच्या वाणीला साप आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी देवाचा जप करताय. ऋषी हो, खरोखर आज या ठिकाणावरून त्या ऋषी पळून गेले आहेत, पण यांचा पाठलाग सोडत नाही. जाऊन जाऊन जातात कोठे तेच पथ. राम राम मंडळी, राम राम. अमरावती नगरीचे राजे देवेंद्र यांच्या आम्ही दोलपर आहोत. ए जोडीदार, हॅलो. महाराज येण्याची वेळ झालेली, आपल्याला वेळ कमी आहे. कमी हा हा, तुला काय येतंय का? देवाचं म्हणायला पाहिजे नाही का आपल्याला? काय देव? हा मग म्हण तुला काय करू वाचत असलं तर. हॅलो हॅलो. अरे पोळी गेली, करपून गेली, अरे कच्चा राहिलाय भात. आ पोळी गेली, भात गेला, कच्चा राहिलाय भात. आणि कधी आला भारुडात बुवा, कधी आला भारुडात, 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 कधी आला भारुडात बुवा, कधी आला भारुडात. महाराज आता भरपूर टाइम दिसतो आपल्याला नाही का? तो पण काय एक देवाचं कर्म म्हणून नाही का? अहो चांदण्या महाली हसली गोड गाली, नटून स्वार पालकीत झाले, माझी माळाई गरबा खेळाया निघाले, नटून स्वार पालकीत झाले, माझी माळाई गरबा खेळाया निघाले, नटून स्वार पालकीत झाले, माझी माळाई गरबा खेळाया निघाले, नटून स्वार पालकीत झाले, माझी माळाई गरबा खेळाया निघाले. जय माय काढवत काना, प्रेमी आनंद नवरत राजा राजा, आनंद नवरत राजा, खेळ खेळ माय काढवत काना, प्रेमी आनंद नवरत राजा राजा, सुंदर राजा साज पायी तोडा वाज, सुंदर राजा साज पायी तोडा वाज, एकनी सारी आय आले, एकनी सारी आय आले, माझी माय गरबा खेळाया निघाले, तुला काय झालं की झाले, माझी माय गरबा
द्वारपाल हा आपल्या राज्यामध्ये हा तुम्ही गीत गाता हो म्हणजे राज्यामध्ये सगळीकडे आनंदी आनंद, सगळा आनंद आहे. राज्यामध्ये सर्व कुशल मंगल, कुशल मंगल. राजा देवेंद्राच्या दरबारामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी नाही. कसलीच कमी नाही. हे काय सगळं बसलंय. राज्यातील जनता ही काय सर्व सुखी झोपली. झोपली सुखी आहे म्हणजे. हा सुखी द्वारपाल हा सुंदर राज्य मिळाले, एवढी सुखी जनता मिळते, परंतु तुम्ही दोघे मला दुःखी दिसताय. हा यो यो हो, दुःखी दिसतोय मी नाही. काय दिसत नाही. नक्की ना? हो कारण का मला तसं जाणवतं तुमच्या चेहऱ्याकडे बघून. तुम्हाला असं कसं काय वाटलं बरं? अरे आमची एवढी कीर्ती असताना देदीप्यमान तुम्ही दोघं मला दुःखी दिसताय. राज्यातली जनता तर सर्व कुशल मंगल आहे, हो मग तुम्ही दुःखी असण्याचं कारण ते कोणतं? मला आम्हाला तर असं वाटत नाही की आम्ही दुःखी आहे. आम्ही सुखी आहे. सुखी आहे. हो बर चला मग सगळी जनता सुखी आहे, माझे द्वारपाल सुखी आहे. मग या सुखाचा महोत्सव व्हावा. या सुखाच्या क्षणी आपली ती असणारी कोण रंबा. वा हुशार आहे. तिला ताबडतोब रवाना करा. हो पारा बरोबर आहे. रंबा बघा आलाय. रंबा बघा आलाय. द्वारपाल हा महाराज सांगितलेली गोष्ट तुम्ही सांगितलेली आम्ही कामगिरी केलेली आहे. अरे वा उत्तम. अरे वा काय ते लावण्य आणि काय ते सौंदर्य, नितळ पाण्यासारखं आजही मनामध्ये साठवून ठेवावं असं वाटतं. राज्य सरकार बापू कुठे आहेत? माझं सौंदर्य असं आहे की मनात भरण्यासारखंच आहे. का नसणार? तर का जसं माझा आवाज गोड तसं माझं मन सुंदर, रूप सुंदर, तशीच आहे मी. अहो जेव्हा जेव्हा आमच्यावरती दुःखाचा प्रसंग ओढवतो आणि दुःखातून आमच्या मनाला जेव्हा जेव्हा शांती बरोबर आहे पाहिजे राज्य सरकार. बोलल्या बाई. जेव्हा तुमच्यावर दुःखाचा विषय येतो तेव्हा आम्हीच तुम्हाला आठवतो. राजे कारण सरकार का बोलल्या बाई. का असं तुम्ही कारण मला विचारलं नाही राज्य सरकार. गेला. कारण विचारण्याचं कारण नाही, परंतु आम्हाला जेव्हा जेव्हा वाटतं आपल्या मनाचं समाधान करायचं आहे, आपल्या मनाची तृप्ती करायची आहे. नाही राज्य सरकार, माझ्यावर अन्याय करताय. जेव्हा कमी तिथं आम्ही आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. नाही तर माझं सौंदर्य कधी संपणार नाही. तशी आहेच तशी मी. तुमचं बोलणं आम्हाला समजतंय, पटतंय का? पटतंय, पटवून घ्यावं. परंतु आता या क्षणाला तुम्हाला घ्यावंच लागणार या टायमाला. जरूर घेऊ आम्ही, परंतु आता या क्षणाला हा आमचं राज्य सर्व कुशल मंगल आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे. बर आणि या आनंदाचा उत्सव म्हणून आमच्यासाठी गीत सादर करा. गीत सुंदर करणार आहे गीत. घ्या थोडा. वाडी गोडीला
जाते बाजारी जाते बाजारी जाते बाजारी जाते बाजारी जाते जाते बाजारी जाते बाजारी जाते हॅलो द्वारपाल, आमच्या मनाचं मनोरंजन झालेलं आहे आणि आता हृदयामध्ये कसं मनोरंजन झालंय. असं कसं मी जाऊ? नाही, असं तुम्हाला आम्ही सोडणार पण नाही. द्वारपाल, त्यांची असणारी योग्य ती बिदागी द्या. योग्य बिदागी द्यावंच लागणार, कारण बिदागी काय झालं, बिदागीवरून काय काय भरपूर झालंय. नाही तर नृत्यांगना जे आहेत ते बिदागा योग्यच घेणार. अजिबात ऐकून घ्या, हा कष्टाचा घाम आहे. पहिला माझा ऐका राजा, ही नृत्यांगना नव्हती पण आज तुमच्याकडे किती वर्षांतर आली. ते माझं सौंदर्य, माझं रूप अजून तसं मी झाकून ठेवलं होतं. त्यामुळेच तर आम्हाला हृदयामध्ये थंडगार. ऐकून घ्या, तर नृत्यांगनांचा बिदागीमध्ये अजिबात कमी तुम्ही केलात तर तुम्ही याद राखा, आणि- सगळ्या नृत्यांगना तुमच्यावर नाराज होतील. हे गोवाऱ्याचं भजन आहे, इथं कमी नाही, इथं जास्त सगळ्या आहे. नृत्यांगना तुमच्यावर नाराज होतील. योग्य ती बिदागी द्या
आणि पाठवा पोस्टाने. द्वारपाल, दरबार व्यवस्थित, राज्य व्यवस्थित, बरोबर आहे. तुम्ही दोघही व्यवस्थित. हो खाले ना? हो भरपूर झाले. आम्हाला आता वाटतं शयनगृहामध्ये जावं आणि चिर विश्रांती घ्यावी. ठीक आहे तुम्ही आपला पहारा व्यवस्थित असू द्या म्हणजे झालं. ठीक आहे. 12 बरोबर आहे. मुनिवर्य, या दैत्याने आपल्याला सळो की पळो करून सोडलं होतं. त्या दैत्याच्या या त्रासानंतर आपण या देवेंद्राच्या दरबारात आलेलो आहोत. तर देवेंद्र आपल्या या समस्येचं निरसन करतोय का हे आपण पाहूया. कारण की पृथ्वीवर परत तपश्चर्या चालू करणं हे पृथ्वीच्या सौभाग्यासाठी गरजेचं आहे. द्वारपाल, कृपया आम्हाला इंद्रदेवाची भेट करून द्यावी. तुम्ही आलाय कुठं? आम्हाला इंद्रदेवाशी काही महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे. कृपया विलंब न लावता तुम्ही आमची इंद्रदेवाची भेट घालून द्यावी. लगेच घालतो. ऋषी, प्रणाम देवराजेंद्र. प्रथमतः तुम्हाला नमन. काय येणं केलं आमच्या राज्यामध्ये? देवराज इंद्र, सकल सृष्टीच्या कल्याणासाठी आम्ही ऋषी मुनींनी यज्ञकर्म आरंभलेलं असताना त्या दैत्याने येऊन आमच्या यज्ञकर्मामध्ये व्यत्यय आणला. देवराज, ऋषी मुनी, या राज्यामध्ये सगळीकडे आनंद असताना, सर्व राज्य कुशल मंगल असताना, आमच्या या राज्यामध्ये आमच्या ऋषी मुनींना तपश्चर्यामध्ये विघ्न प्राप्त करण्याचा कोणता दैत्य आहे? देवराज, त्या दैत्याने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. आमचं कोणतंही धर्मकार्य ते शांततेत पार पडू देत नाहीत. आम्हाला सळो की पळू करून सोडलं आहे. कृपया आम्हाला दैत्यांच्या या जुलमापासून आपण वाचवावं ही विनंती. एवढाच उन्माद करणारा हा दैत्य असेल तर हा नक्कीच कोणीतरी आवाडावे असणार आहे. आपण एक काम करूया, या गोष्टीला मी समर्थ नाहीये. आपण सगळेजण जमून भगवान शंकरांच्याकडे जाऊन त्यांना विचारू यावरती काय उपाय मिळतोय का नाही ते. कशी आज्ञा देवराज. आपण भगवान शंकरांच्याकडे जाऊया, चला. देवादी देवा, बोला देवेंद्र. महादेवा, बोला देवेंद्र. आपल्याकडे येण्याचं कारण असं एकच आहे. बोला. राज्यामध्ये सगळीकडे आनंद असताना आपल्या राज्यामध्ये तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींना एका दैत्याने त्रास दिलेला आहे. सर्व दैत्यांनी त्रास दिलेला आहे आणि ते दैत्य आम्हाला ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये. म्हणून त्यावरती उपाय म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे, सर्व ऋषी मुनींना घेऊन. देवेंद्र, यामध्ये माझं काहीच चालणार नाही, पण मी तुला एक मार्ग सांगतो. कोणता मार्ग असा देवादी देवा? आपण सर्वजण मिळून विष्णू देवांची आराधना करू. म्हणजे आपण सर्वजण मिळून विष्णू देवांची आराधना करू, तेच यातून आपल्याला मुक्ती देतील. चला तर मग, चला तर करूया आराधना. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मला आव्हान करण्याचे कारण? देवादी देवा, प्रणाम. आव्हान करण्याचं कारण एकच. त्या इंद्रपुरीमध्ये सर्वीकडे आनंद स्वकुशल मंगल असताना राज्यामध्ये राज्याच्या
खुशालीसाठी योग करणाऱ्या ऋषी मुनींना दैत्याने त्रास दिला. आमच्याकडून शक्य नव्हतं म्हणून आम्ही महादेवांच्याकडे गेलो. महादेवाने आम्हाला तुमच्याकडे येण्याचा उपाय सुचवला. त्या दैत्यांना, उन्मत्त दैत्यांना या राज्यातून पळवून लावण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. हे राजा, मी या निसर्गाचा पालन करता पालनहारू, पण माझ्याही हातात काही नाही. काय म्हणताय देवादी देवा? आम्ही एवढ्या आशेने तुमच्याकडे आलो, महादेवांच्याकडे गेलो, तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे सुद्धा यावरती काही उपाय नाहीये. हे काय राजा, करावं आम्ही? मी तुम्हाला एक मार्ग सुचवू शकतो. कोणता असा मार्ग असेल तो त्वरित सांगावा आम्हाला, म्हणजे झालं. तुम्ही लक्ष्मीचे आराधना करा. लक्ष्मीची आराधना करू. ठीक आहे देवादी देवा, आम्ही लक्ष्मीची आराधना करतो. सर्व मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मुनिवर, लक्ष्मी माते, या माझ्या कानकुंडळाची पेटी ही तुम्हाला अर्पण करते. हे 100 वर्षानंतर उघडा आणि यातच तुमचा उपाय आहे. या पेटीमध्येच आमचा उपाय आहे. हो, आणि हे माझ्या कानाचे कुंडल 100 वर्षानंतर उघडा. तोपर्यंत तुम्ही असं जप करत राहावा. ठीक आहे माते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जप करत राहू. 100 वर्षानंतर ही पेटी उघडली जाईल, त्यामधून आमच्या या समस्येचं निराकरण होईल. हो, नक्कीच. ऋषी मुनी, यावं आपण सर्वांनी. लक्ष्मी मातेकडून ती पेटी घ्यावी. तथास्तु. लक्ष्मी मातेने आशीर्वादाच्या रूपात दिलेल्या या पेटीचं संगोपन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. होय मुनिवर्य, परंतु मातेच्या आदेशाप्रमाणे आपल्याला 100 वर्षानंतरच ही पेटी उघडायची आहे. त्यामुळेच ही पेटी आपल्याला सांभाळून ठेवावी लागेल. हो, नाही का? नक्कीच. चला. मुनिवर्य, ही कोणती भयानक चूक आपल्या हातून झाली? फार मोठा अपशकून झाला. ही ही पेटी खाली पडायला नको होती. ही पेटी 100 वर्षाच्या आधी उघडायला नको होती. फार मोठा अपशकून झाला. आता काय होणार कुणास ठाऊक. आता काय होईल याचे उत्तर आपल्याकडेही नाही. हॅलो महाराज, पात्रास आहे. काय माहिती? 3 मिनिटं काय सांगू दे. महाराज पात्रास आहे. पृथ्वी तलावरती दैत्याने धुमाका घातला होता, म्हणून सर्व ऋषीमुनी यज्ञकर्म सगळं बंद पडलं. सर्व ऋषीमुनी इंद्राकडे जाते. इंद्र त्यातून मार्ग काढत नाही. इंद्र म्हणतो माझ्या काही जमत नाही. ह्या मार्ग भगवान विष्णू शंकर काढतील. शंकर पण म्हटले जमला नाही ते विष्णू काढतील. विष्णूने लक्ष्मी मातेला सांगितलं आणि लक्ष्मणने आपल्या कुंडलांची पेटी दिली. ती पेटी ऋषीमुनी घेऊन जाताना पडली त्यांच्याकडून. आणि हा जगाची जी या पृथ्वीवर जे यज्ञकर्म बंद पडणार होतं, तिथनं ते थावरणार होतं. ती पेटीच पडल्यामुळे ते यज्ञकर्म तिथंच थांबलं. तिथनं पुढचं पात्र तुम्ही दाखवायचं. राजा बाबा घातली का तोडून टाक. श्री हरी सत्व गाठी
उमगा देणे सफल होईल तुमचा सिमगा अहो हेची गाणे गा हसू नका तुम्ही हसताय काय 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 भूत सभेची ही कारटी अहो भूत सभेची ही कारटे आणि विषय गोऱ्या चोरटी बर का हा उतरा तुमच्या कुकर मध्ये राहते हसू नका तुम्ही हसताय काय 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 एक दोन तीन हसू नका तुम्ही हसताय काय 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 जागो जागी थांबा आता जागो जागी थांबा आता आणि सारे मिळून मारा आणि नजर यरणाच्या कोंबा हसू नका तुम्ही हसताय काय 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 पाटी गावचा पाटील कोळी गावाचा पाटील कोळी शाबास. आणि कानोबाची पिकलेली होळी आणि आज होऊ जाऊ द्या तुमची होळी हसू नका तुम्ही हसताय काय 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 ओटीत घेऊन गुलाले ओटीत घेऊन गुलाले आणि सख्या मेवणी संगे तुम्ही फुलाले बर का आणि तिचा नवरा मोठा कोण जलाल. हसू नका तुम्ही हसताय काय 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 एका जनार्दनी पोचते एका जनार्दनी पोचते महाराज त्या पुढचे खेळ ना म्हणायचं अहो ते नातांचं आहे म्हणून ते म्हणणं जरूरच आहे. बर चालेल नाही तर कसं आहे त्यामुळे वाटणार वेगळं त्यामुळे म्हणावं अहो काय त्यांना एवढं आपण बोललो तरी काय विरोध करण्यात माणसं अक्षरशः उठून गेले. भजनं पाळायची वेळ आणली त्याने एका जनार्दनी पोचतं म्हणावंच लागेल. म्हणू ना एका जनार्दनी पोचते अहो एका जनार्दनी पोचत अहो गाणे गाल हा तुम्ही मस्त अहो नाही तर सर्व भाडवे समजत हसू नका तुम्ही हसताय काय 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 बारी समजेस सांगायचं विनोद बुवा बा समोरच्या मंडळींना नम्र विनंती आहे आमची बारी इथे संपलेली आहे आपण आपल्या बारीला सुरुवात करावी. विठ्ठल